आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ओ मॅडम, तुम्ही इथे काय करताय? का? काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? हो, खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला नाही आवडत का? अहो, आणि आज मी फक्त तुम्हाला मदत करते असं समजा ना. हो, तसं नाही हो, पण भैरवी मॅडम माझ्यावर ओरडतील. त्यांना नाही आवडणार तुम्ही असं काम केलेलं. का ओरडतील त्या? आणि हे बघा, मी माझ्या मनाने आले की नाही, मग तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, ठीक आहे? अहो, घ्या चहा घ्या. अहो, तुम्ही चहा का केलात? तुम्हाला चहा नाही आवडत का? मग कॉफी? थांबा, मी कॉफी करते. नाही नाही नको. म्हणजे तुम्हाला चहा कॉफी काहीच आवडत नाही? काहीच घेत नाही तुम्ही? अहो तसं नाही हो, मी चहा घेते, पण मी तुमच्या हातचा चहा नाही घेऊ शकत हो. का असं? हे बघा, मी खूप चांगला चहा बनवते. अहो मॅडम, समजून घ्या ना, ही सगळी माझी कामं आहेत आणि तुम्ही मालकीण आहात. तुम्हाला जर इथे काम करताना बघितलं ना, तर भैरवी मॅडम मला नोकरीवरून काढून टाकतील हो. हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुम्ही चहा तर घ्या ना. हो, पण घ्या म्हटलं ना, घ्या आणि प्या चहा. कसा झाला चहा? चांगला झालाय ताई. हे बघा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी सुद्धा याआधी नोकरी केली आहे आणि नोकरी जाण्याचं काय टेन्शन असतं ना, हे मला खूप चांगलं माहिती आहे. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि माझं फक्त आता 10 मिनिटाचं काम उरलंय. ते काम झालं की मी लगेच जाते आणि तुम्हाला कुणीही काही बोलणार नाही. आणि जर कुणी बोललंच तर मी त्यांना स्वतःहून सांगेन की ताई नाहीच म्हणत होत्या, पण मी हट्ट केल्यामुळे त्या गप्प बसल्या. तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमच्यावर नाव नाही येणार. आणि हो, तुम्ही आता मला मदत कराल ना? आपण मिळून काम करूया. घ्या चहा प्या. ठीक आहे मॅडम. मॅडम मॅडम नका म्हणू, ताई म्हणा. पण भैरवी मॅडम, हे बघा, आता आपण दोघी किचन मध्ये आहोत की नाही, आणि आपल्याला इथे कोण बघणार आहे? त्यामुळे ताईच म्हणा मला, ठीक आहे? ठीक आहे मॅडम. परत सॉरी ताई. चहा एकदम फक्कड झालाय. हो ना? तुम्ही ना आमच्या जानकी ताई सारख्या आहात. कष्टाळू, प्रेमळ, समजून घेणाऱ्या. देवांश सर ना एकदम नशीबवान आहेत, त्यांना तुमच्यासारखी बायको मिळाली. अरे वा, आमच्या सुनबाईत वाटतं स्वयंपाकघरात. तरीच आमच्या स्वयंपाकघरातून इतका छान सुगंध दरवळतोय. जानकीताई, मी साई मॅडमना सांगत होते की अगं असू दे, तू चहा घे आणि मग बाकीचं काम बघ. हं? आई, आज माझ्या घरातला पहिलाच दिवस आहे ना, त्यामुळे मी असा विचार केला की आपल्या घरातल्या सगळ्या लोकांसाठी मी नाश्ता तयार करावा. चालेल ना? छे छे, चालेल काय? धावेल. अगं खरं तर भैरवी ताईंना घरातल्या बायकांनी स्वयंपाकघरात काम केलेलं अजिबात आवडत नाही. पण तुझ्या हातची चव जर त्यांना आवडली तर मग त्या काही बोलणार नाहीत, उलट खुशच होतील. आणि तू इतक्या प्रेमाने करतेस ना, मग त्यांनाच काय सगळ्यांना आवडेल. शिरा केलाय वाटतं. हो, साजूक तुपातला शिरा आणि पुरी भाजी केली. चालेल ना? खूपच छान. अगं शिऱ्याचा सुगंध तर माझ्या खोलीपर्यंत आला मला. गोडाचा शिरा माझ्या देवांशला खूप आवडतो. सई मनापासून देवांशी आवड जपण्याचा प्रयत्न करते. आता देवांशनी सुद्धा त्याच्या बाजूने प्रयत्न करायला हवा. त्याचा हिच्यावरचा राग लवकरात लवकर निवळू दे रे बाबा. आई, हे आवडेल ना सगळ्यांना? अगं नक्की आवडेल बाळा. देवांशला खुश करण्यासाठी तू हे सगळं केलंयस ना, मग तू त्याला नक्की आवडेल. बरं, मी देवपूजा करून येते. हा सीमा,
तोपर्यंत ताईंना काय लागलं तर बघ. आलीच. मॅडम सॉरी ताई, देवांश सरांना ना गोडाचा शिरा खूप आवडतो. ते आज एकदम खुश होतील. गो काय हालत झालीये माझी. उन्हाताना तुझ्या थर्ड क्लास बाईक वर बसून फिरायला लागतंय मला. कुठे त्या देवांश जहागीरदारची कम्फर्टेबल लक्झरी का आणि कुठे तुझी खटारा. एसी तुझ्यासारखी ना बावट मुलगी या जगात शोधून सापडणार नाही. स्वतःच्या पायावर स्टोन मारून घेतलाय तू. किती बडबड करतेस अंजली, शांत राहा ना. कशी शांत राहू हा यार. कुठे दुर्बुद्धी सुचली मला. छान लक्झरी लाईफस्टाईल सोडून तुझ्या मागे आलीये मी. आणि काय रे, काय स्वप्न दाखवली होती तुम्हाला. डिरेक्टरला भेटू, छान मस्त मूवी होईल, मी स्टार होईल, चौकात बॅनर लागतील. काय झालं त्यातलं. काहीच नाही झालं ना. तुझ्यावर ना ट्रस्ट केला होता टोनी मी, म्हणून तुझ्या बरोबर आले. म्हणजे अख्खी लाईफ बर्बाद केली असती. अभी तो शुरुआत है अंजलि. तुझी लाइफ अजून मी बर्बाद केली कुठे. आगे आगे देख होता है क्या. हसायला येते तुला. हसतोय कसं काय रे तू. दया नाही येत का रे माझ्यावर. तुझ्यामुळे मी ते सगळं सोडून आले. देवांशच्या घरची क्वीन होणार होते मी, आणि इथे तुझ्या बरोबर उन्हात आणत फिरते. अरे आता थांबला काय. चल ना. गाडी का थांबवलीयस. थांबला नाहीये, बंद पडली है गाडी. दिख नहीं रहे तुझे. ही ना तुझी गाडी नाहीये, खटारा आहे खटारा. एक काम कर, तू ना कबाड मध्ये विकून टाकीला. हो मैडम, ही आहे म्हणून फिरतेस तू आरामात. नहीं तो चल के जाना पड़ता था तेरे को. चल के क्या होईना, गेली तर होती ना मी. तुझ्यामुळे इथे उन्हात उभं राहावं लागतं. आतापर्यंत ना इतका इम्प्रॅक्टिकल डिसिजन कधीच घेतला नव्हता. याच वेळी नेमकी कशी माती खाल्लीये काय माहिती. हातात आलेली करोडोची लॉटरी सोडून